शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय। दरम्यान शिंदे पवारांमधील बैठकीत अदानींचे अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पाहूया। गेल्या आठवड्यात शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान शिंदे आणि पवारांमधील बैठकीत अदानी उद्योग समूहाचे अधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे 3 अधिकारी उपस्थित असल्याचीही चर्चा आहे। मात्र शरद पवार गटाच्या नेत्यांनी या माहितीचं खंडन केलंय। 3 ऑगस्ट रोजी शिंदे आणि पवारांमध्ये वर्षावर बैठक झाली। शिंदे आणि पवारांमधील बैठकीत अदानी उद्योग समूहाचे अधिकारी उपस्थित होते अशी चर्चा। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या 3 अधिकाऱ्यांची बैठकीला हजेरी असल्याची चर्चा। ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा धारावी प्रकल्पाचं टेंडर अदानी समूहाला देण्यास विरोध। सत्तेत आल्यास टेंडर रद्द करू अशी उद्धव ठाकरेंची घोषणा। गौतम अदानी शरद पवारांचे जवळचे मित्र। दरम्यान शरद पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय। धारावीतला स्क्वेअर फुटाचा भाव काढल्यावर राजकारण लक्षात येईल असा टोला राज ठाकरेंनी लगावला। तर शरद पवारांनी एकनाथ शिंदेंची भेट ही वेगळ्या प्रश्नांसाठी घेतली असावी असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय। साधारणपणे धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे, आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढलात तर तुम्हाला हे सगळं राजकारण कळेल। अनेक प्रश्न आहेत। आता मध्यंतरी ते आरक्षणासंदर्भात भेटले, काही सहकार कारखान्यांच्या अडचणीचे प्रश्न असतात त्या संदर्भात भेटले। त्याच्यामुळे ते कशा करता भेटले हे मी सांगू शकत नाही, ते तुम्हाला तेच सांगू शकतील। आमचा मुद्दा एवढाच आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा, ते तुम्हाला उद्याही सांगतील की कोणत्याही परिस्थितीत धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई शहर लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही। शिंदे पवारांच्या भेटीवर शिंदे गटानेही प्रतिक्रिया दिली आहे। बैठकीत अदानींचे अधिकारी असतील तर त्यात कोणतंही गैर नसल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। शरद पवार साहेब जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबाला भेटायला गेले होते। त्यांच्या त्या दिवसामध्ये 2 फेऱ्या झाल्या, चर्चा झालेल्या आहेत, आणि त्यांच्याबरोबर अदानी समूहाचे जर लोक असतील तर मला वाटतं ते गैर पण नाही। पवार साहेब कोणत्या भूमिकेतून गेले असेल हे आम्हाला माहिती असायचं काही कारण नाही, परंतु ज्या पद्धतीनं मुंबई अदानीच्या नावे करून देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आणि एकनाथ शिंदेंचं सरकार करतंय, एक पूर्ण मुंबई विकण्याचा डाव या सरकारने आखलेला आहे, त्याला शिवसेनेचा विरोध आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र शिंदे पवारांमधल्या बैठकीत अदानींचे अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।